मला अशी गाठ आली हाताला, एवढी मोठी म्हणजे काय अशी ऑपरेशन केल्यावर बरणीभर गाठ काढली. बापरे. डॉक्टर म्हणाले कदाचित तो हात तोडायला लागेल, हात नाही राहणार, आणि तो आम्हाला कॅन्सर सारखा प्रकार वाटतो. आणि मला असा अनुभव आला की तो काहीतरी माझा खाली सरला. म्हणजे हो, कोण आला खोट जवळ, ते पण कोण नाही आला. टाटा हॉस्पिटलनं रिपोर्ट नॉर्मल आले तुमचे. कसे ज्या दिवसापासून स्वामी सेवेची तुम्ही सुरुवात केली त्याच्या आधीचं आयुष्य आणि त्यानंतरचं आयुष्य, त्यातलं फरक तुम्हाला सांगा. 200% फरक पडला आणि मी आता ह्या परिस्थितीमध्ये मला खूप चांगले सकाळी ऐकायला मिळतं मंदिर होताना, आणि मी देवाच्या सहवासात आहे आणि मला खूप चांगला वाटतं. हे पुन्हा स्वामींनी माझ्या देवाने मला अनुभव झाला की बाबा स्वामी सेवेत यायला पाहिजे, म्हणजे तू ये असं एक हे झाला. आता स्वामींचं आता जायचं स्वामी सेवेमध्ये ये, आणि त्या दिवसापासून जो आलो तो म्हणजे स्वामी भक्तच झाला. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, मी आकाश म्हात्रे आणि तुम्ही पाहताय अक्कू म्हात्रे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आपण करंजा गावामध्ये आलो आहोत. गुगल मॅपची लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये आहे. त्या लिंकवरती क्लिक केलं की थेट तुम्ही या ठिकाणी येऊन पोहोचाल. पण काही लँडमार्क सांगतो, काही लोकेशन तुम्हाला मार्क करून देतो. त्या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर तिथे जर तुम्ही विचारलं स्वामी समर्थ महाराजांचा मठ कुठे आहे, तर तिथून तुम्हाला इथपर्यंत पोहोचण्यासाठी बरेचसे लोक तुम्हाला मदत करतील. तर मित्रांनो, तुम्ही उरणमधील फेमस 4 फाट्याजवळ आल्यानंतर तुम्हाला विचारायचंय करंजा रोड. एकदा तुम्ही करंजा रोड पकडला तर तुम्हाला अचानक असं वाटेल की आपण कुठे कोकणात तर नाही आलो ना, कारण दोन्ही बाजूला निसर्गरम्य वातावरण, हिरवळ पाहून तुम्हाला असं वाटू शकतं की आपण कोकणात आलो आहोत. थोड्याच अंतरावरती पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसेल द्रोणागिरी हायस्कूल करंजा. तिथून थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला उजव्या हाताला लागणार आहे ते द्रोणागिरी आईच्या मंदिराची कमान. या कमानीच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर त्याच रस्त्याला आपण फॉलो केलं तर जवळपासचं मच्छी मार्केट तुम्हाला मिळणार आहे. त्या मच्छी मार्केट जवळ जर तुम्ही विचारलं की इथे स्वामी समर्थ महाराजांचा मठ कुठे आहे, तर तुम्हाला नक्कीच सांगतील. जर तुम्हाला तिथे पोहोचण्यासाठी काही कठीण वाटत असेल तर ही व्हिडिओ पहा. या व्हिडिओमध्ये आपण थेट स्वामी समर्थांच्या मठापर्यंत पोहोचणार आहोत. हो, मस्त. हो, श्री स्वामी समर्थ लिहिलंय बघ. तर मित्रांनो, आपण आता पोहोचलो आहोत स्वामी समर्थ मठाजवळ. इथे पाठच्या बाजू तुम्ही बघू शकता स्वामी समर्थ मठ आहे. तिकडची माहिती घेऊया, आधी मठात जाऊया. स्वामींची खूप छान अशी प्रतिमा आहे ती पाहूया. इथे इकडची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. काही लोक असे आहेत ज्यांनी इकडचे खूप काही अनुभव आम्हाला सांगितलेले आहेत, त्यांची बाईट घेऊया. चला, विदाउट एनी वेस्टिंग टाइम, लेट्स स्टार्ट द व्लॉग, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी. सगळ्यात आधी तुमचं नाव दादा. माझं नाव धीरज हरगाव महाले. मी इथं करंजाला राहतो. पहिला मी म्हणजे स्वामी भक्त असा मी नव्हतोच. ऍक्च्युली गुरुचरित्र करायचा होता मला, तो माझ्या ऍक्च्युली मिसेसला करायचा होता, पण तिला करताना काही कारणामुळे. पण जेव्हा तो गुरुचरित्र पारायण केला 7 दिवस या मठामध्ये पहिल्यांदाच केला, म्हणजे घरी जातच नव्हतं ऍक्च्युली मी, इथेच आंघोळ. मग त्या ते दिवस तुम्हाला आठवतात का की ते 7 दिवस तुम्ही, म्हणजे ते दिवस माझ्या अंगावर काटाला, माझे ते दिवस असे होते ना, ते म्हणतात ना जी स्वामी म्हणजे माझी आई होती, त्याच्या खुशीमध्ये मी होतो. अच्छा, म्हणजे जे मी बोलायचो ते व्हायचे त्या 7-8 दिवसामध्ये. ती प्रचिती एवढी होती, म्हणजे काही गोष्टी अशा होत्या ते जवळजवळ 10 ते 20 वर्ष त्या गोष्टी घडत नव्हत्या ऍक्च्युली.
त्या घडतच नव्हत्या. मी इथे आलो पारायण केला, मी बोलो स्वामी असं असं माझ्या मनामध्ये आहे, ते गोष्टी घडतील का. म्हणजे आता प्रचिती सांगू नये माणसाने, बरोबर, पण सांगतोय ते. म्हणजे असं मला एक अनुभव आला, तू घरी जायचा अगोदर करता येईल, प्रत्यय येईल. आणि 7व्या दिवशी माझी मिसेस इकडे आली आणि तिने मला सांगितला, तुम्ही जो आपला काम रखडलेला तो आपला काम झालेला आहे. अच्छा, अशी मला प्रचिती आली. त्यानंतर मी रात्री मठामध्ये बसलो, म्हणजे डोळ्यातनं अशी थांबतच नव्हते. मी कंटिन्यू रडत होतो, म्हणजे असं स्वामींच्या इथंच कोपऱ्यात उभं होतो मी बसलेलो आणि म्हणजे रडत होतो. स्वामी म्हणजे मी बोललो आणि तुम्ही ते करून दाखवतात, म्हणजे ती त्याची प्रचिती होती अशी माझी. स्वामी सेवेची सुरुवात कुठून झाली? सुरुवात अशी नाही, म्हणजे कसं सांगता येईल, म्हणजे ताई आहे ती ठाण्याला आहे 5 ताकाडीमध्ये. ती मला द्यायची, फोटो द्यायचे, तारक मंत्र दिला मला, पण तेवढा असं काय हे नव्हतं, म्हणजे स्वामी भक्त म्हणून असं नाहीये. तर त्यावेळी नंतर म्हणजे असा एक अनुभव झाला की बाबा स्वामी म्हणजे तू ये, असा एक हे झाला असं स्वामींचं आता जायचं, स्वामी सेवेमध्ये ये. आणि त्या दिवसापासून जो आलो तो म्हणजे स्वामी भक्तच झालो, एकदम स्वामीमय. म्हणजे असं मनात वाईट विचार नाही, लोकांचे जे म्हणजे काही कोणाच्या लोकांचे जे विचार येत नाही वाईट करावं म्हणून, जो तो चांगलाच विचार करावा. बेसिकली तुमच्या आयुष्यातील निगेटिव्हिटी कम्प्लिटली गायब झाली. म्हणजे नाहीच काही नाहीच झाले, त्याला काहीच नाही. असं एकदम भारी वाटतंय ना स्वामी सेवेमध्ये आल्यावरती, खूप भारी वाटतं. तुम्हाला जर सांगायला सांगितलं की ज्या दिवसापासून स्वामी सेवेची तुम्ही सुरुवात केली त्याच्या आधीचं आयुष्य आणि त्यानंतरचं आयुष्य, त्यातलं फरक तुम्हाला सांगा. 200% फरक पडला सांगतो. खूप वेळ लागला त्यांना. आता म्हणजे असं म्हणतो मी स्वामी हे झालं पाहिजे, त्या बोलायच्या आधीच म्हणजे होतंय किंवा दुसऱ्या दिवशी घडतंय. मी जरी म्हणतो स्वामी मी इथे चाललोय, ही गोष्ट घडली पाहिजे. ऍक्च्युली कसं मी स्वामींना गुरु केल्यापासून मी त्यांना काय हात जोडून मागू शकत नाहीये, बरोबर, काही सांगू शकत नाही, बरोबर, स्वामी मला हे द्या म्हणून, बरोबर. पण मला आता आठवलं स्वामी हे घडलं पाहिजे. तर म्हणजे खूप गोष्टी झाल्या. आता 2 वर्षामध्ये मी स्वतःचं जाऊन जातात मी. अच्छा, स्वामी मला जवळ बोलवला, बरोबर. आणि आता पुन्हा आता भरपूर काही गोष्टी आहेत ते सांगायला, म्हणजे असं म्हणजे वेळच पुरणार नाही. खूप गोष्टी. तुम्हाला काय म्हणायचंय? म्हणजे माझा एकांत गेला, म्हणजे मी ज्या ठिकाणी राहत होती ना तिथे मी रोज बोलायची, पण मला माणसात राहायचंय. म्हणजे मी रोज बोलायची देवा माझा एकांत राहू दे, माझ्यासारखं माझ्या मुलाला नको. मला खूप त्रास व्हायचा त्या एकटेपणाचा. देव माझ्या पाठीशी होता. मला एकीने सांगितलं तर तू स्वामींचं गुरुचरित्र कर. मी येऊन घरी बसली आणि स्वामीने सांगितलं घरी मला जमणार नाही स्वामी चरित्र करायला, कारण जो घरामध्ये क्लेश असतो किंवा काय असतो तो एकाग्रता नव्हती माझ्या, बरोबर, आणि नाहीच आहे माझ्याकडे तेवढी. तर मी फक्त स्वामींना बोलली मला इच्छा आहे पण मला घरात नाही जमणार करायला, आणि आपल्या घरामध्ये वातावरण शुद्ध असू शकतं, पण मला इच्छा आहे म्हटलं. आणि नंतर थोड्या दिवसांनी यांना सांगितलं स्वामींनी का ये तू माझ्याकडे, आणि ते गेले. आणि मग त्यांना जी प्रचिती आली, म्हणजे दिराचं माझं लग्न, आमचं आधी लग्न झालं, माझ्या मोठ्या दिराचं नंतर झालं. म्हणजे आम्ही खूप प्रयत्न केले. आमच्या लग्नाला 10 वर्ष झाली तरी त्यांचं लग्न नव्हतं झालं. आणि नेमकं यांनी पारायण करायला घेतलं आणि तेव्हा त्यांचं लग्न ठरलं. अरे वा. तेव्हा पारायणाच्या दिवशी. आणि नंतर मग मी स्वामींना बोलायची का म्हणजे आमच्या इथल्या ज्या लेडीज आहेत त्या म्हणजे मला असं वाटायचं का नाही मला त्या कशात घे, किंवा मला देव म्हणजे एकांत मला एकटे टाकायचे. मी स्वामींना बोलायची मला फक्त माणसात आणा आणि मला स्वामींनी इथं आणा. आणि मला आता रोज सकाळी उठल्यावरती आरती भेटते, स्वामींची शंका ऐकायला येतो. मी त्यांच्या आवाजावर उठते. आणि मी आता ह्या परिस्थितीमध्ये मला खूप चांगले सकाळी ऐकायला भेटतं मंदिर होताना, आणि मी देवाच्या सहवासात आहे आणि मला खूप चांगलं वाटतं. हे ह्या स्वामींनी माझ्या देवाने मला इथं. ते 7 दिवस कसे होते ज्या 7 दिवशी हे पूर्णपणे इकडे स्वामींच्या मठामध्ये होते, ते 7 दिवस तुमच्यासाठी कसे होते? माझ्यासाठी म्हणजे माझा मुलगा आहे तो यायचा आहे ना पारायणला बघायचा, आम्ही यायचोच नाही. मी अंगावर नाही घ्यायची, एवढी थंडी होती. म्हणजे आम्हाला असं वाटायचं हे कसे राहत होते, आणि फक्त इतक्या थंडीमध्ये फक्त तुम्ही उपरणावरती होतात. आणि तिकडे विहीर आहे, इथेच आंघोळ थंड पण आंघोळ 5:30 वाजता. त्यानंतर मग यायचं, साफसफाई करायची,
तेव्हा ते गुरु यायचे आमचे, हेमंत गुरु आहेत आमचे, ते यायचे पूजेसाठी. साफसफाई झाल्यावरती मी पूजा करायचो. तेवढा 8:30-9 वाजायचं. नंतर मी 8:30-8 पर्यंत गुरुचे तो वाचायला बसायचो. बरोबर. ते 12 वाजायचे. 12 नंतर मग ती भिक्षा असायची, मग ती भिक्षा मागूनच खायची. ओके. त्यावेळी त्यांच्याकडे मागायचं नाही, काहीच मागायचं नसतं. त्याचा प्रचिती अनुभव त्या आमच्या वहिनी आहेत, ते त्यानंतर सांगतील त्याचा अनुभव काय त्यांचा येतो. तर त्यांच्यामध्ये असं होतं, काही चेहरा मागायचं नाही, जे पदरात पडेल तेच, संचय करायचा नाही. 3 मुठी तांदूळ ते येईल तेवढाच, बाकी काहीच घ्यायचं नाही. ना मागायचं तेल नाही, तूप नाही, मीठ नाही, काहीच नाही. ते आणायचं, तिथे झाड होता, झाडाखाली शिजवायचं, ते खायचं, एक टाइम जेवायचं. पण तेवढा पोट एवढा होता ना, एकदम म्हणजे असं वाटत नाही की मी आमुट करतो असं वाटतं. एकदम पोट भरणार, एकदम काहीच नाही, त्रास काहीच नाही झाला मला इकडे. म्हणजे असं कधीच वाटलं नाही की मला थोडी भूक लागते जास्त? काहीच नाही. फक्त तेवढं एक ठिकाणी त्या घरात मागायचं, तेवढाच खायचा, तेवढा शिजवायचा, तेवढाच पदार्थ झोपला आपला, तिथेच झोपायचं. तुम्ही तिथे काय त्रास नाही, काय नाही, काय नाही. मी यांना केळी पण ठेवून जायची इथे, किंवा मी काय बनवलेलं ठेवून जायची ना, पण घरातलं काय खायचं पण नव्हतं. आणि एवढ्या थंडीमध्ये मी अंगावर नाही घ्यायची. मला असं वाटायचं हे कसे राहत असतील. खरंच हे ऐकून आहे ना माझ्या अंगाला काटा येतोय की इतक्या थंडाव्यामध्ये, गारठ्यामध्ये. त्यावेळी काहीच नाही, मी ना आजारी पडलो ना, सर्दी झाली, काहीच नाही, अजिबात नाही. आणि ते तुमच्या भिक्षामध्ये जायचो तेव्हा दुपारी 5:30 जेव्हा स्वामींचा जो वेळ होता 12:30-1 दरम्यान, तेव्हा त्या वहिनीच्या घरी ऍक्च्युली कसा होता. कोण आहे वहिनीना बोलवा या. तुमचा अनुभव आहे, अनुभव नाही कसं असतं माहितीये, अनुभव प्रत्येकाचा असतो आणि प्रत्येकाने अनुभव तर सांगितला पाहिजे. या तुम्ही या. ऍक्च्युली कसं झालं, आमचा एक नियम असा होता की भिक्षा मागताना त्या घरामध्ये एकटाच वेळी जायचं. मी माझी जवळजवळ 6वा का 7वा दिवस होता, शेवटचा दिवस मला होता, शेवटचाच होता माझा. आणि यांच्याकडे मला जायचं नव्हतं, यांची ऍक्च्युली फी झाली होती माझी. ओके. पण मी काय म्हणते, मला आत्महत्या झाला आणि स्वामीच्या आज्ञा झाली तुला या घरात जायचं. पुन्हा आणि त्या अक्षर घडल्या. म्हणजे काय झालं की मी ऍक्च्युली म्हणजे आता हे ना म्हणते आमच्या घरात काहीच नव्हता. ते म्हणतात मला पण भिक्षा द्यायची आहे, मला इथं प्रसाद करायचा होता तूप शिऱ्याचा. ते म्हणतात माझ्या घरात काहीच नाही, पण मला काहीतरी द्यायचंय. स्वामी सगळ्यांनी दिलं, पण माझ्याकडनं काहीतरी द्यावं असं माझी इच्छा होती. आणि मी अशीच तिथे म्हणजे झाडांजवळ अशी हे करत होती, आणि तेवढ्यात तो आला. आल्याबद्दल मग मला एकदम म्हणजे मनातून हेच आलं, रडूच आलं. म्हणजे असं वाटलं की स्वामींनी मला, यांनी बोललं की मला स्वामींनी पाठवलंय की आमचा नियम होता पुन्हा त्या घरात जायचं नाही. पण त्या घरात 2दा गेलो, आणि त्या शेवटच्या दिवशी जो मेन प्रसाद होता त्या दिवशी त्या अक्षरे रडल्या. ते माझ्याकडे काही नसताना माझ्या स्वामीने एवढी म्हणजे कृपा कशी काय केली. खूप म्हणजे खूप त्यावेळी अनुभव. म्हणजे मला पण जे ज्या आज्ञा व्हायच्या, आता जो मी गुरुचरित्र केला त्याचे नियम कुठे लिहिलेले नाहीये. बरं. जसे जसे माझे आत्मसात झाले तसं माझी प्रचिती आली, बाबा तुला आज हे करायचं. म्हणजे ते शेवटी काय ते स्वतःहून सांगत नाही, पण एक आपला अनुभव असते, प्रचिती असते, तुला आज हे करायचं. ते नियम तसे लागले. हा नियम लागले नव्हते. घर पण वाचता येते. मला मठात बोलवलं, तुला सकाळी 5 वाजता आंघोळ करायचंय, प्राणायाम वाचायचंय, भिक्षा मागून खायचं. त्यात पण तुला 3 मुठी तांदूळ, संचय करायचं नाही, तेवढं खायचं आहे, तेवढंच प्यायचं आहे. घरातलं काही खायचं, घराच्या माझी इच्छेशी बोलत होतो मी, बोलायचं नाही. म्हणजे एकदम अलिप्तच, पूर्ण स्वामीमय. इथं यायचं, इथं ना घरात मोबाईल येत होता मला, ना घड्याळ होता, काहीच नाही. मग त्या 7 दिवस तुम्ही सगळं त्याग करून फक्त स्वामीची सेवा केली होती. आणि तेव्हा सुद्धा मठ हा एवढाच होता. आणि तुम्ही एवढ्या परिसरामध्ये तुम्ही तुमचं ते 7 दिवस तुम्ही पारायण केले. म्हणजे मला वाटलं हा मोठा जग आहे, एवढूसा नाही, खूप मोठा जग आहे. तेव्हा बघाल ना त्यावेळेचा अनुभव ना, तुमचा अनुभव काटे येतात. तर त्या काही गोष्टी आहेत ना सांगायच्या पण नाही. तेव्हा पण माझी स्वामींनी इच्छा पूर्ण केली. या म्हणल्या की मला काहीतरी द्यायचं, पण जो मेन कसाचा होता शिद्याचा, भिक्षेचा, तो त्यांच्या हातून. आणि मला माहित पण नव्हतं, मला आज्ञा झाली त्या घरात जायचं. तो आल्याला मला बोललाय की मला स्वामींनी पाठवलं, पण माझ्या मनी ध्यानी पण नव्हतं, फक्त माझी यांची इच्छा होती आणि मी गेलो. तुम्ही यांना सांगितलं नव्हतं, तुम्ही फक्त स्वामीने सांगितलं होतं, स्वामीने तुम्हाला सांगितलं जा त्या ठिकाणी. आणि नियम होता दुसऱ्या घरात त्याला पुन्हा जायचं नाहीये, तरी पण जावं झालं. म्हणजे भक्तासाठी त्याने तो नियम पण मोडला की बाबा तू तिकडे जा, त्याची इच्छा आहे. त्या खूप रडल्या, त्यांना खूप अनुभव आहे स्वामींचा अनुभव. अशा स्वामींची प्रचिती प्रत्येक ठिकाणी आपण गेलो ना, आपल्याला काहीतरी नवीन पाहायला मिळतं, काहीतरी नवीन शिकायला मिळतं. आणि आपल्या या व्हिडिओचं माध्यम हेच आहे की आपल्या स्वामींची प्रचिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, स्वामी काय आहे ते लोकांपर्यंत समजलं पाहिजे. तुमची जर काय चुकलं
तरी पण ते काम करतात ना. हो नक्कीच नक्कीच नक्कीच. म्हणजे एक काय झालं, मी चुकून लाडू खाल्लेला आधी, हा तर समोर लाडूची रास खायचा आहे, खा बाबा तू आता एवढा. म्हणजे त्यावेळेला परीक्षा सुद्धा 8 दिवस असे होते ना, तर स्वामी सोबत खांद्यावर कडेवर घेऊन ते होते. याची स्वामी तर ते सांगायचे नव्हते मला, ते सांगत नाहीये, पण सांगायला पाहिजे होतं. खरंच तुमची पण बोललो मी, तुम्ही आता खायचं होतं मला तो. बरोबर बरोबर. खाला म्हणजे खाला पण तो हा लाडू खा बाबा, एवढं लाडू घेतो. तुला खायचंच आहे तर एवढं सगळं खाऊन टाक असं होतं. म्हणजे 8 दिवस तेवढा होता ना खूप. आणि आम्ही एकटे राहत होतो शेतामध्ये, आमचं घर आहे. अच्छा. तिथं पण मला काही त्रास नव्हता, काही नाही. म्हणजे खूप आहे, म्हणजे भीती नव्हती काही. जे आलो स्वामींच्या सोडून मारतो, स्वामी तुमच्यावरती सर्व आहे, मी ही तुमची आहे ती मला सेवा करून द्या. आणि त्यावेळी असं पण आमचं कुटुंब खूप मोठं आहे, पिरियड सुद्धा महिन्याला असतोय. त्या 9 दिवसामध्ये काहीच नाही. ते मला ती भीती होती, मला पायाला अर्धा राहतो का सूर्य सुद्धा, तरी पण स्वामीने तेही निभावून घेतलं. आणि तेव्हापासून काय हेच नाही, म्हणजे स्वामी मयच. कोणा हात जोडला तर स्वामी श्री स्वामी समर्थ, जे आहे ते तोंडात तेच शब्द, तेच ते खाताना पिताना ते, जरी कोणी काय दिला श्री स्वामी समर्थ घेऊनच गरज करतो. बरोबर. ते डिश असू दे काही असू दे, ते मला काही बाधत नाही. म्हणजे आता तुम्हाला एक प्रकारचं शिस्त लागलेली आहे स्वामीमुळे, आणि तुमचं आयुष्य जे आधीचं होतं ते पूर्ण 200% पूर्ण पद्धतीने बदललेलं आहे. मी काहीतरी माझ्या बाबा किंवा आईकडे मागितलाय आणि मला भेटला आहे अशी परिस्थिती आहे. काही म्हणजे माझे वडील वाढलेत, पण काहीतरी असले तरी पण स्वामी खंबीरपणे पाठीशी नाहीये स्वामी असं. पण ते गोष्टी घडतात, चांगल्या गोष्टी. आम्ही इकडे ब्लॉग घेतला ना, आम्हाला फक्त जानेवारीमध्ये समजलं का तुम्हाला हा ब्लॉग दिसतोय, ते अजिबात नव्हते. पण अचानक भेटला आणि स्वामींनीच आम्हाला इथे बोलवली, आणि स्वामी आम्हाला रोज दर्शन म्हणजे आज तुमचं असं झालं की एका शेतातून तुम्ही ब्लॉक मध्ये आला आणि अशा ठिकाणी आला जिथे स्वामी 24 तास तुमच्या सोबत आहेत. उठल्यापासून जेवण करताना काही दर्शन होते. शंख 5 वेळा वाजतो, सकाळी 6:30 वाजता मी म्हणजे ऐकत असते, 6:30 वाजता, आणि 7:30 पावणे 8 वाजता दिवावती हे टेप सगळे बंद होतं. म्हणजे रोज मला जाणवतं का आता हा एवढा, आणि गाणीही पाठ झाली सगळी नाही. स्वामीची सगळी गाणी पाठ झाली तुम्हाला, म्हणजे आता याच्यानंतर कोणत्या गाणं वाटणार नाही ते सुद्धा माहिती आहे. वा वा. तुमचा हा अनुभव आणि ह्या सगळ्या गोष्टी खरंच खूप मोठ्या आहेत आणि तुमच्या लाईफमध्ये पण खूप सगळ्या मॅटर करतात. स्वामींची प्रचिती सगळ्यांनाच येऊ, सगळ्यांनाच स्वामी काय आहे ते समजलं पाहिजे. नक्कीच. मला एवढ्या म्हणजे याच्यामध्ये नव्हतोच, मी म्हणतो की राक्षस होतो, पण असं झालंय ना आले ते बाबा सगळं दूर करून फक्त स्वामी. खूप खूप धन्यवाद तुमचे या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी, आणि तुमचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. खूप लोक आहेत बाहेर, तुम्ही बघू शकता मित्रांनो. खूप खूप धन्यवाद तुमचे या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी. श्री स्वामी समर्थ. स्वामींना म्हणजे माझ्या घरी कॅलेंडर आहे, तेव्हापासून तो आपला अगरबत्ती लावायची, त्याच्यावर तो तारक मंत्र बोलायचा, असं ते होतं. त्याच्यानंतर 2009ला मला अशी गाठ आली हाताला, एवढी मोठी, म्हणजे काय अशी ते ऑपरेशन केल्यावर बरणीवर गाठ काढली हाताची. आणि त्यावेळेला असं झालं की मला ऍडमिट केली, तेव्हा डॉक्टर म्हणाले कदाचित तो हात तोडायला लागेल, हात नाही राहणार, आणि तो आम्हाला कॅन्सर सारखा प्रकार वाटतो. आणि मी आणि माझे मिस्टर असे आम्ही दोघेच होतो म्हात्रे हॉस्पिटलला. मिस्टरांना बोललं काय सांगितलं डॉक्टरांनी, ते खूप लढले. हे मला त्यांच्या चेहऱ्यावरनं कळलं. खाली जाऊन आले मी डॉक्टरांना भेटून, म्हणजे काय नाही झालं, काय नाही होणार, तुझं ऑपरेशन होईल. पण नाही, नक्की काहीतरी झालं. काय आजार सांगितलाय काय त्याने, तर ते म्हणाल नाही ग, नाही झालं. स्वामी आहेत ना सोबत, माझं सगळं चांगलं होईल. तर कॅन्सर सारखा आजार जरी झाला असेल ना तरी तो बरा होईल. आणि ते बोलले, डॉक्टर म्हणाले कारण घाबरू नको, पण माझा बीपी एवढा वाढला ना का 180च्या वर तो बीपी गेला. ही छातीचा जो भाग आहे तो असं मला धडधड करताना दिसते. भोवताली आजच्या डॉक्टर उभे राहिले खॉट जवळ की टेन्शन घेऊ नको, 2 गोळ्या माझ्या तोंडात टाकल्या, पण तो बीपी काय, मला टेन्शन आलं ना, काय माझा हात कसा पण राहू दे पण तो राहू दे. मग त्या म्हणतात की कोण समोर दिसतोय त्याचं नाव घे, तू देवाचं असं नाव घे. मला स्वामी दिसतात, मग स्वामींचं नामस्मरण कर. स्वामींचं रात्रभर नामस्मरण करत 2:30 पावणे 3च्या दरम्यान माझे मिस्टर असे खिडकीजवळ बसले, कोण खॉट जवळ नव्हतं, बाकीचे पेशंट झोपलेले. आणि कोणतरी अशी एक व्यक्ती आली
माझ्या बाजूला बसली आणि हा हात माझा पकडला. हा मास इथपर्यंत असा वाढलेला होता, असा बार दिला आणि मला असा अनुभव आला की तो काहीतरी माझा खाली सरला, म्हणजे जी गाठ होती ती खाली आली. मी उठलो, मिस्टर अहो कोण आला खोट जवळ, ते म्हण कोण नाही आला, झोप ना तू. नाही, माझा हात कोणी दाबला आणि हात दाबून हे बघा हे जरा माझं खाली आलंय मास. ते बोलतात कोण नाही आलं हिरकण्या खाली. हो कोणतरी आलं बसलेला. आणि मग माझं ऑपरेशन झालं, माझा रिपोर्ट पण नॉर्मल आहे. एवढा अनुभव आहे. कॅन्सर सारखा आजार डॉक्टरांनी सांगितलेला आणि ते माझे सगळे रिपोर्ट डॉक्टर पण हैराण झाले. काय टाटा हॉस्पिटलनं रिपोर्ट नॉर्मल आले तुमचे, कसे काय. त्यानंतरची तुमची भावना कशी होती? तेव्हा मला एवढा आनंद अश्रू म्हणजे अनावर झाले, एवढा आनंद झाला ना. माझ्या मिस्टरचं अगदी बघण्यासारखं होतं. त्यांना असं वाटत होतं की मी यांच्यापासून लांब चालले, पण ते स्वामींमुळे सगळं व्यवस्थित झालं. वा 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 वा, श्री स्वामी समर्थ. खरंच तुमचे ही स्वामींची प्रचिती खूप आहे, पण या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण ऐकतो ना खरंच अंगाला काटा येतो. आपल्या आधी तुमचं गुरुजी नाव सांगा. माझं नाव आहे, मी हेमंत पद्माकर धामणकर, मी स्वामी भक्त आहे. हा, इथे स्वामींचं मठ स्थापन झाल्यापासूनची ती गोष्ट, आपण स्थापन कधी केलं आणि मठाबद्दलची माहिती. कसं आहे, मी करंजातला रहिवासी असून माझ्या घराच्या पाठी एक वेलकरांची वाडी होती आणि त्या मालकांचं घर होतं. आणि मी 1992 साली स्वामींच्या सेवेत आलो. अच्छा. आणि सेवेत आल्यावर माझ्या मनात आलं होतं की इथे स्वामींचा मठ यावा. आणि स्वामींनी माझी एक 1.5 महिने श्रद्धा पुरी केली की त्या मालकांचं घर आहे, त्या घरासमोर त्या मालकांनी स्वामींची एक छोटी मंदिर बांधून ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये एक छोटी ब्राशी मूर्त होती स्वामींची. अच्छा. परंतु त्या मंदिराच्या बाजूला जो इथे राखण करत होता नंतर मालक नसायचे, तर ते मच्छी खात असत म्हणून मी त्या मठात जात नसत. मी स्वामींना बोललो होतो मी काही ही सेवा करणार नाही कारण इथे पालन होत नाही. त्याच्यानंतर एक 2 वर्षांनी इथे ही जी वाडी आहे ही डेव्हलपमेंटला गेली. सुदेश मांडेलकर नावाच्या व्यक्तीने इथे डेव्हलपमेंट केली आणि त्यांनी त्यावेळी माझी चर्चा केली की असं घरासमोर मालकाच्या समोर स्वामींचा हा मठ आहे. तर म्हणते मी तुम्हाला मठ बांधून देतो, तर तुम्ही सेवा कराल का. म्हटलं मी स्वामी भक्तच आहे. म्हणजे म्हणतात दुधात साखर तसं दुग्ध शर्करा योग म्हणजे माझ्याजवळ माझे स्वामी येऊन बसले. हा माझ्यासाठी अतिशय आनंददायी गोष्ट. आणि मग त्यांनी आम्हाला मठ बांधून दिलं. तर मठ बांधून दिलं त्याला अशी कल्पना आली की मला तुमच्या पैशानी स्वामींची मूर्त नको. बरं, आतली जी मूर्त आहे ती भक्तांच्या पैशानी यावी. जे स्वामी भक्त आहेत त्यांच्या रकमेतनं इथनं मूर्त यावी. आणि त्यांनी त्याप्रमाणे मला परमिशन दिली. आज ही जी आपण राशी मूर्त बघतोय ही 2 फुटी मूर्त आहे आणि ही माझा मामे भाऊ त्यांनी ही मूर्त बनवली होती आणि टिटवाळ्याला ब्रास लागली होती. ब्रासमध्ये तिचं काम करण्यात आलं. आज आता 25 म्हणजे 2023ला गुरुपौर्णिमेला या मंदिरात स्थापना झाली स्वामींची. अच्छा. गुरुपौर्णिमेला स्थापना झाली त्याचा पण खूप अनुभव वेगळा आहे, पण थोडक्यात आता सांगू शकत नाही. म्हणून गुरुपौर्णिमेत 2023ला ही स्थापना झाली होती. त्याच्यानंतर या मंदिरामध्ये जे कार्यक्रम आहेत म्हणजे आता सकाळची नित्यपूजा मी करतो, सगळे आरती वगैरे मी करतो, परंतु नेहमी संध्याकाळी काही वेळ मिळत नाही म्हणून आम्ही इथे असा नियम ठेवलाय की दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता आम्ही आरती ठेवतो. बरं. आणि इथले जे भाविक लोक आहेत भरपूर लोक आहेत. आरतीला 100-250 लोक असतात. प्रसाद इथे मठात भरपूर असतो आणि स्वामींचा प्रगट दिन इथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. महाप्रसाद म्हणजे दुपारी 12 ते 3 हा प्रगट दिनाच्या दिवशी आम्ही प्रसाद ठेवलेला असतो. त्याच्यानंतर एक नारदीय कीर्तन म्हणजे लोकांना वारकरी कीर्तन माहिती पण नारदीय कीर्तन म्हणून आम्ही संध्याकाळी 6 वाजता एक नारदीय कीर्तन ठेवतो. एक 7:30-8ला स्वामींची पालखी काढतो आणि एक 9 पर्यंत आमचा इथला कार्यक्रम प्रगट दिनाला संपतो. त्याच्यानंतर मध्ये मध्ये आता गुरुपौर्णिमा आहे. त्या गुरुपौर्णिमेला आम्ही मोठा साजरा करत नाही कारण पावसाळा असतो इथे, सोय होत नाही लोकांची. आणि दत्तगुरूंची मंदिर भरपूर आहे, सगळी एवढं जमू शकत नाही. म्हणून गुरुपौर्णिमेला आम्ही एक स्वामींचा अभिषेक करून खिचडी म्हणून इथे प्रसाद वाटतो. साबुदाण्याची खिचडी इथे आम्ही प्रसाद म्हणून वाटत असतो. परंतु आता काय आहे म्हणजे इथे जे मठ आहे त्याच्यात ही जी मूर्त आहे स्वामींची याचा एक तुम्हाला मी अनुभव देतो की माझ्या मामे भावानी ही मूर्त जेव्हा करायला घेतली त्यावेळी त्याला अक्कलकोटून फोन आला होता
की तुमची मूर्त सुंदर होते, हा तुमची मूर्त सुंदर होते, तर तुम्ही समाधी मठावर या, हा तुम्हाला मी इथे पूजा करून दे. अक्कलकोटून फोन आला होता, बरं मूर्त बनवायला घेतली आपण. अच्छा पण त्याच्यानंतर मग आम्ही तिथे समाधी मठावर गेलो आणि सगळं आमचा असताय का तिथनंच सगळं इथे होत आहे कार्यक्रम. अच्छा अजून सुद्धा तिथे अक्कलकोटला समाधी मठावर माझा फोन जातो, त्या गुरुजींशी बोलतो, स्वामींना प्रार्थना करतो. पण इथे आता जे जे भाविक येत आहेत त्यांना इतका अनुभव आलाय, कितीतरी मनोकामना त्यांच्या, म्हणजे असं म्हणतात ना, सकाळी नारळ म्हणला संध्याकाळी काम झालं, असे अनुभव इथे लोकांना आलेले आहेत. आणि त्यातला एक छोटासा एक अनुभव सांगतो. बिलकुल बिलकुल. हा की एक आमची इथली व्यक्ती आहे, राजस्थानमध्ये राहते. अच्छा. तिची मुलगी 9-10 वर्षाची मुलगी होती. ती अचानक संडासला गेली आणि तिची फीट येऊन पडली. अच्छा. तिथे ती गेली कोमात. बरं. ती अवयव काय हलवत नाही, काही नाही. तिची आई म्हणजे मला मामा म्हणते आणि ती पण स्वामी भक्तच आहे. तर तिने मला इथे फोन हे केलं होतं, बाबा असं असं आहे माझी मुलगी. तर मग तिच्या आईला म्हणजे मुलीच्या आजीला मी बोलवलं, तिथे स्वामींना नारळ म्हणला आणि स्वामींना प्रार्थना केली. तिसऱ्या दिवशी त्या मुलीने तिकडे पाय हलवले. अरे वा. आणि ती मुलगी आता चालते, इथे मठात येऊन गेली, दर्शन घेऊन गेली, सगळं. म्हणजे हे जे अनुभव आहेत त्यांच्या भक्तीचे, फक्त त्यांना मी एवढंच म्हणायचं, निशंक होऊन निर्भय हो म्हणा. हा तारक मंत्र ज्याने जपला त्याला स्वामींच्या आशीर्वादाची कमतरता पडणार नाही. जिथे जिथे याचं स्मरण राहील तिथे स्वामी कायम पाठी उभे राहतात. आणि स्वामी हे जगाचे नियंते आहेत, ते ब्रह्मा विष्णू महेश्वर. आणि तिसरं म्हणजे आदिमाया आणि मारुती, हे सुद्धा रूप त्यांच्यातच आहे. म्हणजे म्हणतात ना, अख्ख्या विश्वाचा ब्रह्मांड नाही त्यांच्या हातामध्ये जी गोटी आहे ती पृथ्वी आहे. पृथ्वी आपल्या हातामध्ये ठेवतात, एवढी त्यांच्या अंगात ताकद आहे. आणि म्हणून स्वामींची सेवा कधी फुकट जाणार नाही. कारण त्याचे शब्द आहेत, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. पण ते कधी, जेव्हा तुम्ही मनाने भक्ती करा, बरोबर, जेव्हा तुमचं मन गुरुकडे असेल, तो गुरु तुमचं कायम रक्षण करतो. याचा अनुभव आता येतोच. आणि आताच्या कलियुगात स्वामींचा सगळीकडे हे चाललेलं आहे, स्वतः आपल्या भक्तांचं रक्षण करतायत. तर ज्यांना आता हे ऐकत असाल त्यांना माझी प्रार्थना आहे, स्वामींची सेवा कधीच फुकट जाणार नाही. फक्त लगेच नाही, स्वामींचं म्हणणं आहे, वेळेच्या आधी कोणाला मिळत नाही, वेळेनंतर कोणाला मिळत नाही, मिळतं तर वेळेत. म्हणजे पाया पडलं म्हणून फळ मिळेल अशी नाही धरायची आशा. बरोबर. की स्वामी तुम्हाला योग्य वेळी तुमचं तुम्हाला देणार, एवढा विश्वास ठेवलं की तुम्हाला सगळं मिळेल. आज हा करंजाचा स्वामी समर्थ मठ पहिल्यांदाच इथे आहे. उरणला मठच नव्हते इथे, पण हा स्वामी समर्थ मठ करंजा गावात पहिल्यांदा. लोकांना काही माहित नव्हतं स्वामी कोण आहे. पण जेव्हापासून येत आहे तेव्हा त्यांना समजलं की स्वामी म्हणजे कोण आहे, स्वामींचं काय आहे हे चरित्र आता ऐकून ते इतके आता भक्ती मार्गाला लागले की कितीतरी जणांच्या मनाची ताकद वाढली स्वामींनी. खरंच. आणि अशी सगळ्यांवर स्वामींची कृपा दृष्टी राहू. कारण आम्ही कर्मानी स्वामी भक्त आहोत, आम्ही पाया पडून स्वामी भक्त नाही. स्वामींचं म्हणणं काय, जो चांगली कर्म करतो तो माझ्या नाही पाया पडला तरी मी त्याच्या पाठी उभा आहे. बरोबर. माझ्या पाया पडायची काही गरज नाही, चांगली कर्म करा, स्वामी म्हणतात मी तुमच्या पाठीशी उभा आहे. वा. गुरुजी खूप खूप धन्यवाद तुमच्या या सगळ्या माहितीसाठी आणि वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. असे ज्या स्वामींच्या मठात दर्शनाला नक्की. तर मित्रांनो, व्लॉगला करूया एंड. मित्रांनो, जिकडे जिकडे आम्ही जातो तिथे इथे स्वामींची एक वेगळीच प्रचिती, एक वेगळंच अनुभव लोकांकडून पाहायला मिळतं. आणि हे अनुभव ऐकल्यानंतर खरंच डोळ्यातून त्यावेळेला पाणी येतं. आणि ते अनुभव सांगताना जे व्यक्ती असतात त्यांच्या पण डोळ्यात पाणी असतं. या सगळ्या गोष्टी जेव्हा समोर येतात ना, तेव्हा खूप काही वेगळं ऐकल्यासारखं वाटतं. तर मित्रांनो, व्लॉगला करूया एंड. व्लॉग आवडला असेल, इथपर्यंत बघत असाल तर नक्कीच तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी येतील, म्हणजे नवीन व्हिडिओ आली आहे हे समजेल तुम्हाला. आणि आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका छान अशा ब्लॉगमध्ये, छान अशा मठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय.